आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 9 फेब्रुवारी 2025. विषय: आत्मा. सोनेरी मजकूर. योहान. शरीराद्वारे मनुष्याला जीवन मिळत नाही, परंतु आत्म्याकडून ते जीवन मिळते. मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आत्म्याविषयी आहेत, म्हणूनच या गोष्टीपासून जीवन मिळते. ख्रिस्त येशू. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, मला तुझे नियम शिकव आणि मी त्यांचे पालन करीन. मला तुझी शिकवण समजून घ्यायला मदत कर आणि मी ती पूर्णपणे पाळीन. परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञांच्या मार्गाकडे घेऊन जा. मला जीवन जगायचा तो मार्ग अगदी मनापासून आवडतो. श्रीमंत कसे व्हायचे हे शिकवण्यापेक्षा मला तुझ्या कराराचा विचार करण्यासाठी मदत कर. परमेश्वरा, कवडी मोलाच्या गोष्टींकडे मला बघू देऊ नकोस. मला तुझ्या मार्गाने जीवन जगायला मदत कर. बघ, मला तुझ्या आज्ञा आवडतात. मला चांगले वागव आणि मला जगू दे. धडा उपदेश. बायबलपासून. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही. माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो. तू माझे सुरक्षित ठिकाण, माझा खडक आहेस. तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे. मी नेहमीच तुझी स्तुती करेन. मी तुझ्या मोठेपणाबद्दल सांगेन. परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी केवळ तुझ्याबद्दल आणि तुझ्या चांगुलपणाबद्दल बोलेन. यशया. माझ्या सेवकाकडे पहा, मी त्याला आधार देतो. मी ज्याला निवडले आहे असा तो एक आहे आणि मी त्याच्यावर खुश आहे. मी माझा आत्मा त्याच्यात घालतो. तो न्यायमार्गाने राष्ट्रांना न्याय देईल. तो रस्त्यात आवाज चढवणार नाही. तो रडणार अथवा किंचाळणार नाही. तो सभ्य असेल, तो पिचलेला बांबू सुद्धा मोडणार नाही. मिणमिणणारी वात सुद्धा तो विझविणार नाही. तो प्रामाणिकपणाने न्याय देईल आणि सत्य शोधून काढेल. जगाला न्याय प्रस्थापित करेपर्यंत तो दुर्बळ होणार नाही वा चिरडला जाणार नाही. दूरदूरच्या ठिकाणचे लोक त्याच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवतील. परमेश्वराने, खऱ्या देवाने या गोष्टी सांगितल्या. परमेश्वराने आकाश निर्माण केले. परमेश्वराने ते जगावर पसरले. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट त्यानेच निर्माण केली. पृथ्वीवरील सर्व लोकात त्याने प्राण घातला. चालणाऱ्या प्रत्येक माणसात चैतन्य घातले. मी, परमेश्वराने, तुला योग्य गोष्टी करण्यासाठी बोलाविले आहे. मी तुझा हात धरीन आणि तुझे रक्षण करीन. मी लोकांबरोबर केलेल्या कराराची तू खूण असशील. सर्वांना प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखा तू असशील. मत्तय. येशू कफरनहूम शहरास गेला. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला, तेव्हा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला आणि विनंती करू लागला की, प्रभू, माझा नोकर पक्षाघाताने खूपच त्रासलेला आहे व तो माझ्या घरात होऊन आहे. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा सेनाधिकारी म्हणाला, प्रभू, आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. आपण फक्त शब्द बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. कारण मी स्वतः दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिपाई आहेत. मी एखाद्याला जा म्हणतो आणि तो जातो आणि दुसऱ्याला ये म्हटल्यावर तो येतो. मी माझ्या नोकराला अमुक कर असे सांगतो आणि तो ते करतो. येशूने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि जे त्याच्यामागून चालत होते
त्यांना तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, इस्रायलात इतका मोठा विश्वास असलेला एकही मनुष्य मला आढळला नाही. मग येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला, जा, तू जसा विश्वास धरलास तसे होईल. आणि त्याच क्षणी त्याचा नोकर बरा झाला. योहान शोमरोनातील सुखार नावाच्या गावात येशू आला. याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे. याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता, म्हणून येशू विहिरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती. तेव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी स्त्री त्या विहिरीवर आली. येशू तिला म्हणाला, मला प्यावयास पाणी दे. ती शोमरोनी स्त्री म्हणाली, तुम्ही यहुदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते. यहुदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. येशूने उत्तर दिले, देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणी मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस, आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते. ती म्हणाली, महाराज, जिवंत पाणी तुम्हाला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे, आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही. येशू म्हणाला, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंत काळचे जीवन मिळेल. ती स्त्री येशूला म्हणाली, महाराज, ते पाणी मला द्या, म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही, आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही. येशूने तिला सांगितले, जा, तुझ्या पतीला घेऊन इकडे ये. ती स्त्री म्हणाली, मला पती नाही. येशू तिला म्हणाला, हे तू बरोबर सांगितलेस की तुला नवरा नाही. खरे तर तुझे 5 पती झाले, आणि आता तू ज्याच्याबरोबर राहतेस तो तुझा पती नाही. तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस. ती स्त्री म्हणाली, महाराज, मला आता कळले की तुम्ही एक संदेष्टा आहात. आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत, परंतु तुम्ही यहुदी लोक म्हणता की यरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहिजे. येशू म्हणाला, बाई, माझ्यावर विश्वास ठेव. अशी वेळ येत आहे की आपल्या पित्याची, देवाची उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही. असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. तशी वेळ आता आलेली आहे, आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत. देव आत्मा आहे, म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे. रोमकरांस म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही, कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हाला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. नियमशास्त्र समर्थ आहे पण आपण दुर्बळ आहोत त्यामुळे वाचू शकत नाही. देवाने आपल्या पुत्राला पापी देहाच्या प्रतिरूपाने व पापाकरिता पाठवून ख्रिस्ताच्या देहामध्ये पापाला न्यायदंड ठरविला, यासाठी की नीतीच्या व आवश्यक गोष्टी आपण जे देहाच्या पापमय स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आमच्याद्वारे पूर्ण व्हाव्यात. कारण जे त्यांच्या मानवी पापी देहाप्रमाणे जगतात ते देहाच्या गोष्टींचा विचार करतात, परंतु जे आत्म्याने चालतात व ज्यांचे मन आत्म्याच्या गोष्टींकडे लागलेले असते ते त्याप्रमाणे जीवन जगतात. देहाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांती आहे. देवाचा आत्मा तुम्हामध्ये राहतो तर तुम्ही देहाचे नसून आत्म्याचे आहात. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. नीतिमत्वामुळे आत्मा जीवन आहे,
आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हामध्ये राहतो, त्या तुमच्या मर्त्य शरीराला जीवन देईल. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो, तितके देवाची मुले आहेत. थेस्सलनिकाकरांस, आत्म्याला विझविण्याचा प्रयत्न करू नका. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. शास्त्राचा अर्थ असा आहे की देव सर्वस्व आहे. यावरून असे दिसून येते की दैवी मन आणि त्याच्या कल्पनांशिवाय कशातही वास्तव किंवा अस्तित्व नाही. पवित्र शास्त्र देखील घोषित करते की देव आत्मा आहे. म्हणून आत्म्यामध्ये सर्व सामंजस्य आहे आणि कोणतेही मतभेद असू शकत नाहीत. सर्व जीवन आहे आणि मृत्यू नाही. देवाच्या विश्वातील प्रत्येक गोष्ट त्याला व्यक्त करते. आत्मा हा सर्व गोष्टींचे जीवन, पदार्थ आणि निरंतरता आहे. प्रश्न: असण्याचे वैज्ञानिक विधान काय आहे? उत्तर: पदार्थामध्ये जीवन, सत्य, बुद्धी किंवा पदार्थ नाही. सर्व काही असीम मन आणि त्याचे अनंत प्रकटीकरण आहे, कारण ईश्वर सर्वस्व आहे. आत्मा अमर सत्य आहे, बाब ही नश्वर चूक आहे. आत्मा वास्तविक आणि शाश्वत आहे, बाब अवास्तव आणि तात्पुरती आहे. आत्मा हा देव आहे आणि मनुष्य त्याची प्रतिमा आणि समानता आहे. म्हणून माणूस भौतिक नाही, तो आध्यात्मिक आहे. आत्म्याचे सर्वोच्चत्व हा येशूने बांधलेला पाया होता. त्याचा उदात्त सारांश प्रेमाच्या धर्माकडे निर्देश करतो. येशूने ख्रिश्चन युगात सर्व ख्रिश्चन धर्म, धर्मशास्त्र आणि उपचारांसाठी एक आदर्श स्थापित केला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पवित्र शास्त्रात आत्मा, मन यांचा पदार्थावर विजय झाल्याच्या वृत्तांत आहेत. मोशेने माणसांनी चमत्कार करून मनाची शक्ती सिद्ध केली. तसेच यहोशवा, एलिया आणि अलिशा यांनीही केले. ख्रिश्चन युगाची सुरुवात चिन्हे आणि चमत्कारांनी झाली. येशूने भौतिकतेची असमर्थता तसेच आत्म्याच्या अमर्याद क्षमतेचे प्रदर्शन केले. अशा प्रकारे चुकीच्या मानवी इंद्रियांना त्यांच्या स्वतःच्या विश्वासांपासून पळून जाण्यास आणि दैवी विज्ञानात सुरक्षितता शोधण्यास मदत केली. योग्यरित्या निर्देशित केलेले तर्क हे भौतिक इंद्रियांच्या चुका सुधारण्याचे काम करते, परंतु पाप, आजार आणि मृत्यू वास्तविक वाटतील, जसे झोपलेल्या स्वप्नाचे अनुभव खरे वाटतात, जोपर्यंत मनुष्याच्या शाश्वत सुसंवादाचे विज्ञान वैज्ञानिक अस्तित्वाच्या अखंड वास्तवाशी त्यांचा भ्रम तोडत नाही. मनुष्य परिपूर्ण आणि अमर आहे, राहणार नाही. ही महान आध्यात्मिक वस्तुस्थिती बाहेर आणली पाहिजे. आपण अस्तित्वाची जाणीव कायमची बाळगली पाहिजे आणि लवकरच किंवा नंतर ख्रिस्त आणि ख्रिश्चन विज्ञानाद्वारे आपल्याला पाप आणि मृत्यूवर प्रभुत्व मिळवावे लागेल. भौतिक श्रद्धा सोडून दिल्या जातील आणि अस्तित्वाच्या अमर तथ्यांना मान्यता दिली जाईल, तेव्हा मनुष्याच्या अमरत्वाचे पुरावे अधिक स्पष्ट होतील. जेव्हा भौतिक गोष्टींवरील विश्वासावर विजय मिळवला जातो तेव्हा चेतना एक चांगले शरीर निर्माण करते. आध्यात्मिक समजुतीने भौतिक विश्वास दुरुस्त करा आणि आत्मा तुम्हाला नवीन बनवेल. देवाला नाराज करण्याशिवाय तुम्हाला पुन्हा कधीही भीती वाटणार नाही आणि तुम्ही कधीही असा विश्वास करणार नाही की हृदय किंवा शरीराचा कोणताही भाग तुमचा नाश करू शकतो. आध्यात्मिक कारण हा एकमेव प्रश्न आहे ज्याचा विचार केला पाहिजे, कारण इतर सर्वांपेक्षा आध्यात्मिक कारण मानवी प्रगतीशी संबंधित आहे. योग या विषयाकडे जाण्यास
आत्म्याच्या श्रेष्ठतेवर काही प्रमाणात विचार करण्यास आणि किमान सत्याच्या वस्त्राच्या टोकाला स्पर्श करण्यास तयार असल्याचे दिसते. मनुष्याचे वर्णन पूर्णपणे भौतिक किंवा भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही म्हणून केले आहे, परंतु दोन्ही बाबतीत त्याच्या भौतिक संघटनेवर अवलंबून आहे. हे पॅन्डोरा बॉक्स आहे, ज्यातून सर्व आजार बाहेर पडले आहेत. विशेषतः निराशा. पदार्थ, जो दैवी शक्ती स्वतःच्या हातात घेतो आणि निर्माता असल्याचा दावा करतो, तो एक काल्पनिक कथा आहे, ज्यामध्ये मूर्तिपूजा आणि वासना समाजाने इतक्या मान्यता दिल्या आहेत की मानवजातीला त्यांचा नैतिक संसर्ग झाला आहे. भौतिकतेच्या विरुद्ध आध्यात्मिक, अगदी ख्रिस्ताच्या, सत्याच्या मार्गाचे आकलन करून, मनुष्य दैवी विज्ञानाच्या किल्लीने स्वर्गाचे दरवाजे उघडेल जे मानवी श्रद्धांनी बंद केले आहेत, आणि तो स्वतःला निष्कलन, सरळ, शुद्ध आणि मुक्त समजेल. त्याला त्याच्या जीवनाच्या किंवा हवामानाच्या संभाव्यतेसाठी पंचांगांचा सल्ला घेण्याची आवश्यकता नाही. तो किती माणूस आहे हे जाणून घेण्यासाठी मेंदूशास्त्राचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. मनुष्यासह विश्वावर मनाचे नियंत्रण आता एक खुला प्रश्न नाही, तर ते सिद्ध करणारे विज्ञान आहे. येशूने आजारपण आणि पाप बरे करून आणि मृत्यूचा पाया नष्ट करून दैवी तत्व आणि अमर मनाची शक्ती स्पष्ट केली. त्याचे मूळ आणि स्वभाव चुकून मनुष्य स्वतःला एकत्रित पदार्थ आणि आत्मा मानतो. त्याचा असा विश्वास आहे की आत्मा पदार्थातून चालला जातो, मज्जातंतूवर वाहून जातो, पदार्थाच्या ऑपरेशनद्वारे बाहेर काढला जातो. बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक, होय, अनंत मनाची प्रतिमा, गैर बुद्धिमत्तेच्या अधीन. देह आणि आत्म्यामध्ये बेलियाल आणि ख्रिस्ताप्रमाणेच सहानुभूती नाही. पदार्थाचे तथाकथित नियम काही नसून खोट्या समजुती आहेत की जिथे मन नाही तिथे बुद्धिमत्ता आणि जीवन असते. या चुकीच्या समजुती सर्व पाप आणि रोगाचे कारण आहेत. विरुद्ध सत्य, की बुद्धिमत्ता आणि जीवन आध्यात्मिक आहेत, कधीही भौतिक नाही. पाप, आजार आणि मृत्यू नष्ट करते. माणसाचे आध्यात्मिक व्यक्तिमत्व कधीच चुकीचे नसते. ते माणसाच्या निर्मात्याचे प्रतिरूप आहे. पदार्थ नश्वरांना अस्तित्वाच्या खऱ्या उत्पत्तीशी आणि तथ्यांशी जोडू शकत नाही, ज्यामध्ये सर्व काही संपले पाहिजे. केवळ आत्म्याच्या श्रेष्ठतेला मान्य करून जे पदार्थाचे दावे रद्द करते. नश्वर नश्वरतेला सोडून देऊ शकतात आणि अविभाज्य आध्यात्मिक दुवा शोधू शकतात जो मानवाला त्याच्या निर्मात्यापासून अविभाज्य असलेल्या दैवी प्रतिरूपात कायमचे स्थापित करतो. एकच देव असण्यासाठी आणि आत्म्याच्या शक्तीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देवावर परम प्रेम केले पाहिजे. थांबून अर्धवट राहण्याची किंवा आत्मा आणि पदार्थ, सत्य आणि त्रुटी यांच्याशी समान रीतीने काम करण्याची अपेक्षा करणे शहाणपणाचे नाही. आध्यात्मिक अस्तित्वाकडे नेणारा एकच मार्ग आहे, म्हणजे देव आणि त्याची कल्पना. शरीराचे वैज्ञानिक शासन दैवी मनाद्वारे प्राप्त केले पाहिजे. इतर कोणत्याही मार्गाने शरीरावर नियंत्रण मिळवणे अशक्य आहे. या मूलभूत मुद्द्यावर मित्रारूढीवाद पूर्णपणे अस्वीकार्य आहे. सत्यावर मूलगामी अवलंबून राहूनच वैज्ञानिक उपचार शक्ती प्राप्त होऊ शकते. मन हे भौतिक इंद्रियांचे स्वामी आहे आणि ते आजारपण, पाप आणि मृत्यूवर विजय मिळवू शकते. देवाने दिलेल्या या अधिकाराचा वापर करा. तुमच्या शरीरावर ताबा मिळवा आणि त्याच्या भावना आणि कृतींवर नियंत्रण ठेवा. चांगल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी आत्म्याच्या सामर्थ्याने उठा. देवाने माणसाला यासाठी सक्षम बनवले आहे आणि देवाने माणसाला दिलेल्या क्षमतेला आणि शक्तीला काहीही कमी करू शकत नाही.
मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.